नाईट डिफेन्समध्ये खेळलेला गेम आहे. फक्त 16 मूवमध्ये संपलेला आहे. E4 E5, नाईट F3, नाईट C6, नाईट C3. हां, जनरली बऱ्याच वेळा लोक बिशप इथे आणतात C4ला, म्हणजे तो इटालियन गेम होतो. किंवा हे पॉन वरती घेतात, 2 घरवर, म्हणजे D4ला घेतात, या पॉनला थ्रेट. हा इथे नाईट खेळला आहे. नाईट टू C3, नाईट F6. हे चारही नाईट वरती येऊन बसलेत कोपऱ्यात, म्हणून 4 नाईट म्हणतात त्याला. ही अंडर 15 गर्ल्समध्ये झालेले कॉम्पिटिशनमधला गेम आहे. बिशप C4, म्हणजे 4 नाईटचं इटालियन व्हर्शन. हा इटालियन गेम होतो. बिशप इथे घेतला. बिशप C5, जोकोपियानो, कॅसल, D6. आता D6 याने खेळायच्या ऐवजी कॅसलला संधी होती, कॅसल केलं असतं तर बरं झालं असतं. D6, D3 खेळला. त्याच्या नाईट A4, ही पण चांगली मूव होती की बिशपला इथे थ्रेट दिली असती. बिशप मारल्यानंतर पॉन इकडे सरकलं असतं. D3, नाईट टू G4 खेळायची. नाईट इथे आणायची काय आवश्यकता नव्हती. बिशप आणला असता हा तरी चाललं असतं. नाईट A5 ही एक चांगली मूव होती. या बिशपला थ्रेट होती. परत तेच की बिशप मारला तर सेंटर पॉन इकडे सरकलं असतं. आता H3 घेतलं आणि H3 घेऊन नाईटला थ्रेट दिली की नाईट जाग्यावर परत. पण याला पण चांगली मूव होती. ते बिशप टू G5, क्वीनला थ्रेट द्यायची. H3 घेतल्यावर नाईट परत जाग्यावर. हे थोडंसं चांगलं समजलं जात नाही, एकच मोहरा परत परत घेणं. बिशप G5 करून नाईटला पिन केलं. बिशप D7ला घेतला त्याने. A3, हां, हे A3 पॉन खेळला तो. त्याच्यावर हे पण चांगली मूव होती. नाईट टू D5, नाईटला थ्रेट. A3, क्वीन C8ला घेतली, म्हणजे तिला इथे बॅटरी तयार केली. हां, चांगली मूव आहे. या पॉनवर अटॅक आहे. हां, याला ब्रेक थ्रू असं म्हणतात. ब्रेक थ्रू त्याचा करणे व्हाईटचा. बिशप क्रॉस F6, G क्रॉस F6. पांढरा B4 खेळून बिशपला थ्रेट दिली. हां, त्याच्याऐवजी हा नाईट इथे D5ला जाऊन नंतर नाईटने या पॉनवर अटॅक करता आला असता. B4, बिशप टू D6, क्वीन टू E1 हा खेळला. परत तेच कॉम्प्युटर सजेस्ट करतो की नाईट D5 खेळला असता तर बरं झालं असतं. पण नाईट D5ला काय मूव होतात. नाईट समजा D5ला घेतला, बिशप क्रॉस H3, नाईट क्रॉस F6, चेक, किंग E7, नाईट टू D5 आणि परत चेक, किंग F6 आणि नाईट टू G5 करून या बिशपला थ्रेट. हां, कारण हा बिशप आता खूप डेंजरस काम करतोय.
तर आपण इथे होतो. क्वीन टू E1 खेळलाय, काय चांगली मूव्ह झाली नाही. हां, बिशप क्रॉस H3 केलं, जी क्रॉस H3 केलं तर अजून वाईट. हां, सगळं कॅसलच ओपन होतं आहे. त्याऐवजी क्वीन D1ला घेतली असती तर बरं झालं असतं. त्याने जी क्रॉस H3 करून सगळं इथं ओपन करून टाकलं. आता क्वीन क्रॉस H3. आता काय खेळले, आता हे मेटिंगच पॅटर्न आहे. आता तुम्ही बघा, विचार करा की 3 मूवमध्ये मेटच होत आहेत. हा रूक इथून वरती येतोय, सगळं डेंजरस परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो काय खेळला असता याचा विचार करा. पहिला मेट कसा होतोय तो बघू. क्वीन E2ला घेतली त्याने, रूक G8 घेऊन चेक, नाईट G5 काय उपयोग नाही तसा, रूक क्रॉस G5, क्वीन G4 आणि रूक क्रॉस G4 आणि चेकमेट. अशा पद्धतीने हा मेट झाला. इथे फक्त काय आहे की काय करू शकला असता तो अजून, म्हणजे डेस्परेट मूव्ज. फार नुकसान होत आहे पांढऱ्याचं तरी पण पण पांढरी काय खेळू शकली असती, थोडा इथं विचार करा. मेट परत एकदा बघा पाहिजे तर क्वीन E2ला घेतली, रूक G8, नाईट G5, रूक क्रॉस G5, क्वीन G4 आणि रूक क्रॉस G4 मेट. इथं ज्या आता मूव आहेत त्या तिला डेस्परेट मूव्ज होत्या, म्हणजे डेस्परेट झाली. बिशपने मारून टाकायचं, किंग क्रॉस F7, नाईट G5 घेऊन चेक, F क्रॉस G5, नाईट D5, नाईट D4, क्वीन टू E3, नाईट टू F3, चेक आणि क्वीन क्रॉस F3 आणि क्वीनला क्वीन परत. अशा पद्धतीने पांढऱ्याचं भरपूर नुकसान झालं असतं, पण मेट वाचला असतं एवढंच. तर बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा.